जुन्या सेवेकऱ्यांनी जास्तीत जास्त नवीन सेवेकऱ्यांना जोडावे। जुने व नवीन सेवेकरी या दोघांना सोबत घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे। आपलेच लोक त्रास देतील। तुम्हाला ठरवायचं आहे की महत्त्व त्या लोकांना द्यावं की स्वामींच्या सेवेला। स्वामी कार्य हा जगन्नाथाचा रथ आहे। 2-4 चाकं गळून पडली तरी हा रथ थांबणार नाही। राम कृष्ण यांनी जेव्हा वैकुंठ गमन केलं तेव्हा सुद्धा सृष्टीचे कार्य थांबले नाही। म्हणून आपण का थांबावं? जो आहे त्याच्यासोबत, जो नाही त्याच्या विना हे कार्य करावं। सेवेकऱ्यांमध्येही 3 प्रकार असतात। 1. जे मनापासून कार्य करतात। 2. जे फक्त दाखवण्यापुरतं कार्य करतात। 3. जे अजिबात कार्य करत नाही। स्वामी महाराज या सगळ्या गोष्टी जाणून असतात। त्यामुळे आपण आपला प्रामाणिक वेळ या कार्यासाठी द्यावा। जो या कार्यात सहभाग घेणार नाही त्याचा फारसा विचार करू नये। शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहीत आहे। कधी कधी जिंकलेले किल्लेही तह म्हणून मुघलांना द्यावे लागत होते। परत युद्ध करून ते जिंकावे लागत होते। सेवेतही असंच होतं। त्यामुळे जे थांबले आहेत त्यांनी चालावे, जे चालत आहेत त्यांनी पळावे व जे पळत आहेत त्यांनी अजून जोरात पळावे। जेव्हा जेव्हा स्वामी महाराज आपला एक प्रश्न सोडवत असतात तेव्हा तेव्हा ते आपल्यावरची एक जबाबदारी वाढवत असतात। सुज्ञ सेवेकऱ्यांनी याचा विचार करावा। प्रत्येक केंद्रात जसे स्वामी महाराज आहेत तसेच प्रत्येक केंद्रात सुंदराबाई, सोळाप्पा, बाळाप्पा, स्वामीसूत